बंधन संस्था आणि बजाज यांच्या सहकार्याने समाजातील निराधार गरजू महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहत स्वयंरोजगार उभारावा ही भावना लक्षात घेऊन बारामती शाखेतील 25 महिलांना रोजगारासाठी दुसऱ्या श्रेणीतील उपकरणे प्रदान करण्याचा कार्यक्रम नुकताच बारामती शाखेत संपन्न झाला। बारामती नगर परिषदेच्या नूतन नगरसेविका संघमित्रा चौधरी, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय वाघमारे, भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया खोमने, बंधन संस्थेच्या जिल्हा प्रभारी अमृता घोष, बंधनचे क्षेत्र प्रभारी योगेंद्र कुमार, व्यवस्थापक विकास कुमार तसेच सूरज लांडगे, आयशा सोनवणे यांच्या उपस्थितीत सदरील मदत महिलांना देण्यात आली। बंधन संस्था 2 वर्षापासून या महिलांसोबत काम करीत असून त्यांनी उभारलेल्या स्वयंरोजगार उद्योगाचा आढावा घेणे, पाठिंबा देणे, वेळोवेळी प्रत्यक्ष भेट देऊन मदत व मार्गदर्शन करणे, सदरील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांची हालाकीची परिस्थिती सुधारण्यास बंधन संस्था सहाय्य करत आहे। बंधन संस्थेच्या वतीने बारामती शाखेतील 200 महिलांना तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, हवेली या 4 ब्लॉकमधील तब्बल 2000 महिलांना मोफत स्वयंरोजगार देऊन स्वावलंबी बनवून सक्षम करीत असल्याची माहिती बंधनचे क्षेत्र प्रभारी योगेंद्र कुमार यांनी दिली असून याकरता बजाज फिनसर्व आर्थिक मदत करीत आहे। अशा प्रकारे बंधन संस्थेच्या वतीने 14 राज्यात महिलांच्या रोजगारासाठी काम करीत असल्याने महिलांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे। मैं भी वहाँ पे 2 साल काम किया, सूरज भी वहाँ पे काम करके आया हुआ है। तो हम लोगों को तो यहाँ का काफ़ी जानकारी है कि कैसा एरिया है। इतना मुश्किल नहीं है रोजगार करना, तो दिमाग आप सब लोगों के पास हमसे भी ज़्यादा है, क्योंकि एरिया की पहचान, मोहल्ले की पहचान हमको नहीं है जितना आपको है। तो आप कोई भी दिमाग ये मत करना कि मैं पढ़ा लिखा कम हूँ इसलिए दुकान नहीं चला सकता। उसके लिए अनुभव चाहिए, पढ़ाई की जरूरत है। पढ़ाई के लिए अभी हम लोग पढ़े लिखे लोग हैं, हमको भेजा आपके इधर। तो इस प्रकार से मैडम हम लोग अभी काम करें। बाकी संजय जी पूरा शुरू से जुड़े हैं, पूरा ये जानते हैं कैसे कैसे हम लोग काम करें। इधर हम लोग बारामती हो गया, मालेगांव, इधर निरावागंज, कांटेवाड़ी, मेखली, मालद मेडद है, लश्कर बस्ती, कारवागंज है, गज्जूबाई है, अंदरवाड़ी है, कटकल है, इधर का आसपास पूरा एरिया हमने कवर कर दिया। और बारामती इतना बड़ा सिटी है कि मुझे लगता है बारामती में हमारा बहुत सारी छूट भी गई, क्योंकि उस टाइम हमारे भी ऊपर से प्रेशर था कि जल्दी से जल्दी दीदियों को फॉर्म बढ़ाए, जल्दी से जल्दी बढ़ाए। उस टाइम हमको लोग भी नहीं जानते थे, उसके तो कोई बताते नहीं कि दीदी है कि नहीं। वो तो शुरू में हमको विजया आंटी, संजय जी मिले तो पूरा इनके मदद से हम लोग निकल पाए। नहीं तो क्या है कि इधर ये भी करते थे कि मान लो मैं कहीं जा रहा हूँ, सीधा पूछता आप कहाँ से हो, मैं राजस्थान से, शुद्ध या क्योंकि यहाँ लोकल जरूरी होता है। किसी के हम लोग घर पे भी नहीं पूछ सकते, हिंदी तो इधर ऐसे भी नहीं चलता। तो हम लोगों ने फिर लोकल स्टाफ भी दिया। लोकल स्टाफ भी तो क्या एक दिन उतना जल्दी से मिलकर नहीं पता नया करता। काफ़ी सारा मतलब में रहता है। अभी एकदम अच्छे से हो गया, अभी सब कुछ सेट हो गया, अभी कोई दिक्कत नहीं। दीदी अभी रनिंग में भी आ रहे हैं, काफ़ी कालूराम चौधरी इथं आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करू आणि त्या आपल्याबद्दल 2-4 शब्द मनोगत व्यक्त करतील, थोडीच अपेक्षा ठेवतो। आताच्या विशेषणमध्ये तुम्ही बोला। तसं बघायला गेलं तर तुम्ही तुम्ही फक्त निराधार महिला नाही, तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही घराबाहेर सोडून तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी कष्ट करतात। ही खूप मोठी गोष्ट आहे। बाबासाहेब म्हणायचं की या देशाची प्रोग्रेस मी अशी मोजतो की त्या बायकांची हालत कशी, आणि मला वाटतं की माझ्या देशाची हालत खूप चांगली आहे। तुम्हाला बघून की माझ्या देशातील महिला बाहेर येऊन कष्ट करायला तयार आहेत। ज्या देशात बायकांना शिकायला होती आज तिथं बायका बाहेर येऊन काम करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं। आणि बंधन तर करतच आहे, त्यासोबत आपल्या नगरपालिकेतही बायकांना खूप जास्त स्कीम्स आहेत, खूप ट्रेनिंग्स मिळतात, तुम्ही त्याचाही देखील फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे। तरी अल्पदरात किंवा मोफतच तुम्हाला ते शिक्षण मिळतं, ते ट्रेनिंग मिळतं, त्याचा देखील तुम्ही पुरेपूर
फायदा घ्यावा आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.